सुधींद्र तीर्थ गुरु शतनमन पादसेवन अमका सौभाग्यधन सुधींद्र तीर्थ गुरु शतनमन पादसेवन अमका सौभाग्यधन। ये कोटी गायत्री हवन 5 गुंडांत एक मदेंत एक हॉड कुंड तशीच पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर 5 कुंडांत हे हवन जातास मदेंत तुम्ही हॉड करून पळयला। आता तुम्ही हे दक्षिणाच पळयता आसची तशीच हॉड होमाकुंडाचे मागशी पश्चिमाच होमाकुंड तशीच मदेंत हॉड होमाकुंड जाले ते उत्तराचे तदनंतर हांगा पूर्व होमाकुंड 5 होमाकुंडांतू गायत्री हवन चलता। न्यूनातिरिक्त दोष प्रायश्चित्तार्थम आद्य होमे नियोगः ओ विदवाः कुत्रामरसादिरतो देवता पुष्टिं छन्दः मंत्र विपर्यासादि आवाग देवतानां बलिप्रदानं करिष्ये समर्पयामि मास्तु मंडल देवताभ्यः स्वाहा बलिमर्पयामि मातु शार्दूल देवताभ्यो नमः बलिं समर्पयामि आसनं समर्पयामि पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि स्नानं समर्पयामि वस्त्रं समर्पयामि अग्निहोत्रं समर्पयामि हरितं सर्वं वेदोक्तं सचराचर तस्मात् फलप्रदानेन इदं मनोरथफलं चित्रमौत्रप्रवर्धनं विद्येकाय मया दत्तं अतः शान्तिं प्रयच्छमे। कोटी गायत्री हवनाचे प्रधान कलश हांगा तुम्ही पळयता आसची हे कलशांतू अनुनित्य म्हणला म्हणकेची म्हणारी यज्ञावळारी विशेष जावन आशिल्ली कल्पोक्त पूजा तुम्ही सक्कड ह्या दृश्यावळी पळोवन आसच्या पुरो हांगाची गायत्री लोपासना आराधना जावचे। सूर्यनारायणाले एक चंद प्रतिमा भांगराची तुम्ही आता कलशांत पळयता आसची मदेंतू वैरी वेदव्यास देवालय सानिध्य तोगू कलशांत कल्पोक्त पूजा सुधींद्र स्वाम्याकय आरती पादुका हे पूरे कोटी यज्ञाच्या यज्ञ मंडपा भितर तुम्ही पळयता आसची। अहो भाग्य म्हूण म्हणता आमगेल जीवमानांतू कोटी यज्ञ जावचे ते कोटी गायत्री यज्ञांतू भागी जावचे एक व्हड एक अवकाश आज आमगेलोटू तुम सगळ्यांगे परिचय आसा जाल्यार यूथ ऑफ GSB दोपास हांव परिचय कोण दिता। श्रीमन न्यायसुधा विशारद म्हणून तांगेले एक विरोध घेवन आमगेले एक न्यायसुधा म्हणून आमगेले समाजांत एक शिक्षण परिपूर्ण कोण घेवन आज एक आमगेल्या समाजाची एक कीर्तिमुख जावन आशिल्ले पंडित राघवेंद्राचार्य आजी हांगा उपस्थित आसाची कोटी गायत्री यज्ञा विशयी आनी चड विशेष महत्व हानी तुमकां आतां विवरसून सांगताच। आचार्य मग एक कोटी गायत्री यज्ञाचे एक महत्व बद्दल तुम्ही सांगू का? श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ध्येय सदा सवित्रमंडल मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टः केयूरवान् मकुरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मय वपुः धृत शङ्खचक्रः वेदव्यासर्घोत्तमाङ्घ्रिसधनं माध्वार्णमे कोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तारकं सुमतान्तमण्डनरतं मन्द्येष्ठबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जावन आमगेले सगळे ब्राह्मण वृंदाक एक ब्राह्मण्य म्हणल तसं मेळचें त्या वेदविद्याध्ययनान करतात। त्या वेदविद्याध्ययनान ते प्रमुख जावन अंग कसले म्हणून सांगल्यार त्या परमात्मा वयरी ध्यानासक्त जावन तागेलें उपासन करचें। ह्या उपासनेन तेतना
विशेष जावन पुरे ब्राह्मणान कोरका जल उपासन खंयची पूण सांगले रे तेदना विशेष जावन गायत्री उपासन कोरका ते गायत्री उपासन करतना तंतू नाना रितीर अनुसंधान सांगला विशेष जावन सगळे वेद काण घेतना हे पुरे वेद एक हाजेर सांगता जाल्यार ताक प्रणव के ओमकार के त्या ओमकाराच खंयची ब्रांचेस म्हणटाच व्याहृतार्थ व्याहृतो प्रणवार्थाः तशी सगळे व्याहृती आसा ह्या पुरे प्रणव प्रतिपादन करता तशी ओम भूः भुवः म्हणाल तसं स्वहा तशी भूः भुवः स्वहा म्हणाल तसं 3 अक्षरान कचेन अ उ म्हणाल तसं म म्हणाल तसं 3 अक्षरान करतना भूः भुवः स्वहा म्हणाल तसं 3 व्याहृती प्रतिपादन त्यांची अनिकै अधिक वतना थंय 8 अक्षर येतना ओंगा स्वहा महा जनः तपः सत्यम म्हूण राबोवन ताज्या वयले खंयची अतीत जावन आशिल्लो तसलो तो परमात्मा अशी 8 खंयची महाव्याहृती पळयतना ताजें चिंतन ह्या व्याहृतीच 3 खंयची शब्दा व्याहृतीचे अर्थ कोण घेवच्याक त्रिपदातू गायत्री वेदमाता गायत्री म्हूण सांगला सगळे ते गायत्री विशेष जावन आशिल्लो तसलो अधिकार आमकां मेळका जाल्यार ते व्याहृती मुखांतर मेळका तशें जावन महर्षी विश्वामित्रान विशेष जावन तागेल तपसंकल्पान आशिल्लो तसले खंयची वेददृश्टार मंत्रदृश्टार म्हणटाच मंत्र उत्पादन केलेलं नाही आशिल्लो मंत्र ताण पळोवन घेतील साक्षात्कार करून घेतील तसल ते दृश्टारान पळयतना सगळे व्याहृती धोरण त्या खंयची ब्रह्मगायत्री ओट्टुकोन तेदन जलल तसल ती विश्वामित्र गायत्री ताण साक्षात करून घेता तेदना तै खंयची तागेल वसिष्ठाल ओट जलल तसल हांतू ताका क्षत्रिय बलान दैहिक बलान कसले जावतना ब्रह्मबलान जावचे म्हणल तसले एक समजून घेवन त्या तपश्चर्यान करतना तागेल खंयची एक तपश्चर्यान ताका अपरोक्ष जलल तसल ती विश्वामित्र गायत्री आज एक आमी पुरे जन उपासन करून येताच तसल त्या गायत्री मंत्रा प्रतिपादन जावन आशिल्लो तसल सवित्र नामक परमात्म तांत येतना विशेष जावन सांगताच तत् सवितुः वरेण्यम तत् म्हूण सांगल्यार ततती व्याप्तः म्हूण अर्थ सगळे कडेन व्याप्त जावन आशिल्लो तसलो सवित्र म्हूण सांगल्यार प्रसविता सगळे जगत्या जन्मादि कारण जावन आशिल्लो तसलो तो परमात्म तत्सवितुः वरेण्यम देवस्य भर्गः देवस्य वरेण्यम कोणची देवतांकय जाल्यार अत्यंत पूजनीय जावन देवतां पशी श्रेष्ठ जलल तसल तो परमात्मा असल त्या परमात्माला भर्गः भरणगमन योगात भर्गः विशेष जावन खंयची एक विशयाचेर भरण आभरण भूषणत्व दिवका जाल्यार त्या परमात्माल विशेष जावन आशिल्लो तसल संकल्प हे सगळे जगत निर्माण केला परमात्मान अनुरेणुतृण काष्ठ परिपूर्ण गोविंद प्रत्येक रेणूंतू प्रत्येक काष्टांतू प्रत्येक कडेन तो परमात्मा राबोवन सत्य चर्चा भवत म्हणून सगळे या जगतचे सृजन कोण पळयत के परमात्मा हांव तूं कसले जायना तशें आसतना तो ते भितर रिक्त के तम अनुप्रविशत सत्य चर्चा भवत म्हणून ते सगळे जगत त्या भितर राबोवन ताका जावका आशिल्लो तसर सर्व पुष्टीकरण करता कोण त्या भरणगामित्व परमात्माले आसा आनी गमनगामित्व पुरे अशें चोल का म्हणल तसल सर्वज्ञ जावन आशिल्लो तसल तो परमात्मा तशें जावन हें विशेष जावन भर्ग शब्द वाची जावन आशिल्लो तसल तो परमात्माल विशेष जावन चिंतन दिवचें सगळे जगत त्या जन्मादि कारण जावन आशिल्लो तसल ते परमात्माल चिंतन दिवचें परिपूर्ण जावन आशिल्लो तसल परमात्मा म्हणून चिंतन दिवचें अस्सल उपासनेन करतना यहा यम गुणं कामयते तस्य तद्भवति म्हणून रितीर खंयचे रितीर आमी त्या परमात्माल चिंतन करताची त्या गुण आमगेला त्या योग्य ते प्रकार परमात्मा दिता आमकां म्हणल तसल विश्वासान करतना तो परमात्मा गुणपरिपूर्ण दोष दूर इत्यादीक म्हणल तसल चिंतनेन करतना आमगेलांत जावक आशिल्लो तसल सद्गुण इत्यादीक भरता दोष खंयचे आमगेलांत आशिल्लो तसल दोष इत्यादीक दूर जाताच हाजे नसकीन आमगेलो उद्धार जावचे केन्नाय एक मनशाक 2 जावक एक इश्टाच प्राप्ती जावका आनी एक अनिष्टा निवृत्ती जावक हे इष्ट प्राप्ती अनिष्ट निवृत्तीक मुख्य कारण कोण म्हणून सांगल्यार तो परमात्मूच तसल त्या परमात्मा विशेष जावन उपासन कोरका म्हणल तसल उद्देशान करतना तांगे वैदिक जावचे म्हणल तसल उद्देशान करतना त्या वैदिक विरुद्धीक ते आशिल्लो तसल ब्राह्मण्याक विशेष जावन आशिल्लो तसल पुष्टी दिवची खंयची एक अस्वय जाल्यार ती विश्वामित्र गायत्री अंतु गायत्री मंत्रांत 24 अक्षर गायत्री म्हण जावका जाल्यार त्या 24 अक्षरान एक अक्षरान करतना केशवादी चतुर्विंशती मूर्ती खंयची परिकल्पना येता तशें जावन फुडें गायत्री या करतना जाल्यार 24 कुंड घाल विशेष जावन केशवादी चतुर्मूर्ती परिकल्पन केलेलें आत्ताचे ताज्या वैरी पळयतना व्याहृतीक घेतना भूः भुवः स्वहा म्हणल तसल 3 अक्षर तांतू येतना अपास ओंकारा येतना विश्व तेजस प्राज्ञा तुर्य
अनिरुद्ध संकर्षण प्रद्युम्न वासुदेव म्हणलं तसल चारी उपकुंडा घेऊन त्या पुरे जल्लल कोणाला निमित्ती ओंकार वाच्य जाऊन असेल तसल परमात्मा निमित्ती म्हणलं तसल एक दृष्टिकोनाने वै ह्या चारी उपकुंडाक तंतुप्रधान जाऊन एक पंचम महाकुंडान करताना या पंचकुंडी विधाना प्रकार ओंगा कोटी गायत्री यज्ञ चलता तशी अत्यंत शास्त्रोक्त रीतीने त्या परमात्माला एक प्रित्यर्थ जाऊन खंची रीतीर आमक कळता आमगेल ज्ञानस आमगेल खंचकी बुद्ध्यस देवान दिलेल खंचकी अनुग्रहस त्या मात्र स्वाम्याल अनुग्रहान आज एक आम्ही कसलं एक अक्षर उल्लेताचे कसलं एक आज्य रसायचे म्हणून सांगले रे तर विशेष जाऊन स्वाम्याल हज्जन करताना तस जाऊन आमगेल प्रमुख जाऊन असेल तसल खंचकी एक आराधनस उपासनस ती स्वाम्याल चरणार पावो का म्हणल तसल एक दृष्टिकोनाने वै त्या मात्रने सगळे आमगेल समाजाक जाव का असेल तसल परिपूर्णत्व तंतशील तसल दोष इत्यादी दूर जाव का म्हणल तसल चिंताने करताना या सर्वेषां महाजनांना म्हणून एक संकल्पान करताना सगळे समाजाक हे जलर या उपासने फल मेळ का म्हणल तसल दृष्टिकोनान करताना आमगेले काशी मठाधिपती संयमी स्वाम्यान कुलगुरुवर्यान विशेष जावन वैदिकांक हे भाग्य दिलेल अशी नित्य खई मेळना तशेंच तांतय जलरी विशेष जावन पुण्यक्षेत्रांत हरिद्वार क्षेत्रांत तेवें आमकां प्रीती केलेलं आमगेल स्वाम्याल खंयची सानिध्यांत तांणी नित्य येवन बैसून ते यज्ञ जत्ता अशें म्हणाल तसले एक परिकल्पनेन करतना त्या पादुकेक करतना स्वाम्याल पादुकेन करतना थंय पावचे अशी एक विशेषत पळयतना भारी एक संतोष भारी एक भाग्य आमकां एक मेळ्ळें तसं आमगेल जिवमानाक सार्थक करवच्याक एक खंयची एक स्वर्णाक्षरार भरून घेवच्याक आमी आसतना आमगेल खंयची एक कोटी गायत्री यज्ञ जल्ले म्हणून एक सांगून भोवच्याक आमकां एक विशेष जावन ते सांगच्या पशी चड केन्नाय अनुनित्य भितर एक आनंद पावचे तसो एक विशेष हे स्वाम्यान खंयची सगळे वैदिक वृंदा वैरीक प्रीती दवन तांणी उद्धार जावं का तांगेले एक दृष्टिकोन आसका केवल येदोळताय कशी धर्मकर्म करचे वरलल खंयची यजमान वर्गाक ताजे पुण्या फल दिवचे कसले तंत लोप इत्यादी जलरी त्या पुरे घेवन बेजका कोणा वैदिक वृंदान पुण्य फल मात्र समाजाक यातच नाही सगळे वैदिकानच कोण वैदिकांक मेळ का म्हणल तसं एक दृष्टिकोनान करताना महत् भाग्य स्वाम्यान दिल्लेलं असं आज्यानच की ना सर्वड आमगेले वैदिक वृंदाक जायत सगळे समाजाक जायत पूर्ण पुण्य फल प्राप्त जावं का म्हणून देवाल चरणात प्रार्थना करता.